तर श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप सारं असं स्वागत करते। तर तुम्हाला पाहून लक्षात आलंच असेल, आज मी बनवणार आहे लस्सी। तर खूप छान असं घरच्या घरीच दही बनवून हे आपण लस्सी बनवणार आहोत। तर मी दही कसं लावते ते पण दाखवणार आहे, तर स्किप न करता माझा पूर्ण हा व्हिडिओ पहा। तर चला आपण दही कसं लावायचं ते बघूया। तर अशा प्रकारे मी कमी आंबट असल्यामुळे मी इथे 4 चम्मच छोटे असे विरजण घेतलेले आहे। तुम्ही जास्त आंबट असेल तर अगदी 2 चम्मच दही घातलं तरी चालेल। तर हे पहा, असं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तर साई काढायची नाही आपल्याला मलईदार अशी छान अशी लस्सी बनवायची, त्यामुळे साई सकट पूर्ण आपल्याला विरजण घालून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा प्रकारे मी हे साई पूर्ण त्यामध्ये टाकली आणि विरजण लावतीये। तर विरजण हे आपण ज्यावेळेस विरजणावरती दूध ओततो ना, त्यावेळेस पूर्ण असं हलवून घ्यायचं, म्हणजे आपलं सगळ्या दुधाला विरजण लागलं जातं आणि आपलं दही खूप छान असं दाटसर असं होतं। तर चला, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता असं पूर्ण मिक्स करून घेतलं आहे पूर्ण। आणि हे रात्रभर आपल्याला 5 ते 6 तासासाठी किमान ठेवायचं आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस म्हणल्यावर लगेच दही आंबट होतं। 6 तासामध्ये आपलं दही हे तयार होऊन जातं। तर अशा प्रकारे मी हलवून घेतलेलं आहे। आता आपण हे रात्रभर ठेवून देऊया बाजूला। तर हे पहा, अशा प्रकारे मी सकाळी बघितलं तर खूप छान असं दही झालं होतं। तर मी हे दही झाल्यानंतर आहे ना 2-3 तासासाठी सेट आपली मलईवरती येण्यासाठी मी काय केलं होतं ना, ती फ्रीजमध्ये ठेवलं होतं परत, की आपली एकदम छान अशी मलईवरची निघावी, कारण लस्सीवरती मलई असल्याशिवाय लस्सी ही छान लागत नाही। त्यामुळे मी काय केलं होतं ना, की हे 2-3 तासासाठी परत फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला मलईवरची अगोदर काढून घ्यायची आहे आणि नंतरून आपण हे दही छान असं, तुमच्याकडे हे असेल मिक्सरमध्ये केलं तरी चालेल, किंवा मग माझ्याकडे इलेक्ट्रिकल हे आहे रवी, त्याने मी करणार आहे। तुम्ही आपलं लाकडी रवी मिळते, किंवा मी आता विरजण लावताना तुम्हाला दाखवलं त्या प्रकारचे असेल त्याने केलं तरी होतं, काही प्रॉब्लेम नाही। पण मी आहे तर त्यामध्ये करून घेणार आहे, तुम्हाला दाखवतेच पुढे मी कसं करते इथे। तर इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे, कारण ते छोटं होतं त्यामध्ये उडतं खूप। तर मी आता इथे पहा तुम्ही, आणि यामध्ये काय घालणार आहे की 2-4 थोडासा बर्फ घालायचा आहे आपल्याला इथे। बर्फाने काय होतं ना, खूप छान असं थंडगार आपली लस्सी तयार होते। अगदी 4 मी इथे घातलेले आहेत बर्फाचे तुकडे। तर अशा प्रकारे, आणि इथे तुम्ही पिठी साखर असेल तर पिठी साखर घाला। माझी साखर बारीक आहे एकदम, त्यामुळे मी साखरच घालते। तर मी इथे 4 चम्मच साखर घालते। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, किंवा दह्यावर डिपेंड राहतं गोडचं। दही जर जास्त आंबट असेल तर जास्त साखर टाकावी लागते, कारण दही आपलं मी जास्त आंबट होऊ दिलेलं नाही आहे, त्यामुळे मी फक्त 4 चम्मच इथे साखर घातलेली आहे। तर हे अशा प्रकारे मी इलेक्ट्रिकल रवीने अशा पद्धतीने मी आपल्या ग्राइंडरने फिरून घेणार आहे। म्हणजे काय होतं ना, जे आपल्या गाठी होतात पहा दह्याच्या, त्या पूर्ण फुटल्या जातात, एकसारखं अशी आपली लस्सी तयार होते, अप्रतिम अशी लागते, टेस्ट पण छान लागते। तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही वेलची पावडर आवडत असेल तर वेलची पावडरही घालू शकता, तरी खूप छान लागते। तर मी इथे जी क्रीम काढली आहे ना, त्यामध्ये पण मी 1-2 याचे बर्फाचे तुकडे घालून ठेवलेत, कारण आपली क्रीम म्हणून ना तर लोण्यासारखी असते बघा। त्यामुळे काय होतं ना, बर्फ टाकल्यामुळे एकदम अशी जमा होते आणि छान अशी सेट होते ती, त्यामुळे मी तिथेही 1-2 बर्फाचे तुकडे टाकून ठेवले होते वाटीमध्ये। तर हे पहा, अशा प्रकारे आपली छान अशी दाटसर अशी लस्सी बनवून तयार झालेली आहे, नक्कीच बनवून पहा। तर हे पहा, अशा प्रकारे मी आता ओतून घेते, आणि यावरती आपल्याला टाकून एवढ्या याच्यामध्ये बघा अर्धा लिटरमध्ये मस्त अशी 2 मोठे ग्लास, हे 2च भरले असते, पण आम्हाला तिघींना हवी होती म्हणून मी ते 3 ग्लासमध्ये ओतले आहे। तर हे पहा, मी 2 ग्लास आरामशीर होतात ते अर्धा लिटरमध्ये। तर इथे अशा प्रकारे आपल्याला वरतून मस्त छान अशी मलाई टाकून घ्यायची आहे, आणि यावरती तुम्ही विलायची पावडर आवडत असेल तर घालू शकता, पण मला असं प्लेनच आवडते, त्यामुळे मी इथे काही एक घालणार नाही आहे। तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये करा, आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, आणि अशा छान छान रेसिप्या बघण्यासाठी पुन्हा एकदा आपण भेटूया। तोपर्यंत बाय बाय। श्री